कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनची 1978 साली स्थापना झाली आहे। असोसिएशनच्या घटनेनुसार 1993 सालापर्यंत त्रैवार्षिक निवडणूक होत होती, मात्र त्यानंतर आजअखेर अधिकृतपणे निवडणूक झालेली नाही। तसंच असोसिएशननं धर्मादाय कार्यालयाला लेखापरीक्षण अहवाल सादर केलेला नाही असे आक्षेप नोंदवत कबड्डी प्रशिक्षक महेश गावडे यांनी धर्मादाय उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या सुनावणीवेळी उपायुक्तांनी असोसिएशनचा बदल अर्ज नामंजूर केला होता। महेश गावडे आणि प्रो कबड्डी खेळाडू ऋतुराज कोरवी यांनी 31 मे रोजी पत्रकार बैठक घेऊन ही माहिती दिली होती। यावर बाजू मांडताना कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव रमेश भेंडीगिरी यांनी तांत्रिक कारणांमुळे बदल अर्ज नामंजूर करण्यात आला असला तरी अर्ज मंजुरीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचा खुलासा केला होता। यावर आज पत्रकार बैठक घेत प्रशिक्षक महेश गावडे यांनी तांत्रिक कारणांमुळे नव्हे तर बोगस कागदपत्रांमुळे असोसिएशनचा बदल अर्ज नामंजूर करण्यात आल्याचं सांगत असोसिएशनच्या कारभारावर गंभीर आरोप केलेत। रमेश भेंडीगिरी यांनी तांत्रिक मुद्द्यावर ही बदल अर्ज नामंजूर झालेला आहे हे सांगितल्यामुळे आज मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व ओरिजिनल कागदे व डॉक्युमेंट जे कोर्टासमोर सादर करून यांचा बदल अर्ज नामंजूर झालेला आहे हे दाखवण्याकरता मी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। त्यामुळे जो रमेश भेंडीगिरी यांनी सांगितलेलं आहे की तांत्रिक मुद्द्यामुळे हा बदल अर्ज नामंजूर झालेला आहे, तो तांत्रिक मुद्द्यामुळे झाला नसून तो बदल अर्ज फक्त आणि फक्त न्यायालयाच्या माननीय धर्मादाय उपायुक्त यांच्या कोर्टासमोर आम्ही जे बोगस कागदपत्रे जोडून जे काही लेखापरीक्षण अहवाल जोडून जे सादर केलेलं होतं ते आम्ही निदर्शन आणून हा बदल अर्ज नामंजूर झालेला आहे एवढंच मी सांगतो। सगळ्यात मूळतः म्हणजे लेखापरीक्षण अहवालमध्ये जे काही तिने नमूद केलेलं आहे त्याची सखोल चौकशी लावावी एवढी माझी कळकळी विनंती आहे। कारण की आमच्या घटनेत 25 रुपये दिलेला आहे आणि ही घेत्यात 5-5 हजार रुपये एका मंडळाकडून, त्याबद्दल सखोल चौकशी लावावी आणि यांच्यावर जो गुन्हा सिद्ध झाल्यास यांची पेन्शन सकट बंद करण्यात यावी। काही लोकांची यात पेन्शन चालू आहे। असोसिएशननं 18 वर्षाखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडू निवडताना मर्जीतल्या खेळाडूंना प्राधान्य देत आपल्यावर अन्याय केला असल्याचा आरोप खेळाडू आणि प्रशिक्षकांनी केलाय। मी राष्ट्रीय किशोर नॅशनल खेळाडू आहे आणि काल झालेल्या 18 कबड्डी ट्रायल होती, तिथे मला चांगली खेळून सुद्धा मला घेतलं नाही आहे। जिल्ह्याची सगळी वशिलेची पोरं घेतलेली आहेत, यावर मला न्याय मिळावा। मी खेळाडूचा न्याय मागण्यासाठी गेल्यामुळे रमेश भेंडीगिरी सर यांच्याकडे गेलतो, तेव्हा त्यांनी मला शिवीगाळ करून दादागिरीची भाषा सांगितली। याच्यावर मला न्याय मिळावा, बाबुराव चांदोले यांच्याकडून न्याय मिळावा, याबाबत मला न्याय पाहिजे। प्रशिक्षक महेश गावडे यांच्यासह अन्य प्रशिक्षक तसंच खेळाडूंनी जिल्हा कबड्डी असोसिएशनवर केलेल्या या आरोपांनंतर असोसिएशन काय भूमिका मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आजच्या पत्रकार बैठकीला शिवराज निंबाळकर, राहुल ठोंबरे, युनुस पिंपरे, वैभव ठोंबरे, स्वप्नील हांडे, अथर्व माने, संचित दिवेकर आदी उपस्थित होते।